माहितीचं प्रमाण वाढतं, हे लक्षात ठेवणं, पाहणं, हे अवघड जातं आणि हे एकदम सोपं होण्यासाठी आलेखी संकल्पना या ठिकाणी उदयास आली. तर याच्यामध्ये हे 2-4 प्रकार जे आपल्याला स्कॉलरशिपच्या दृष्टिकोनातून बघायचे आहेत, त्याचा आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत. सुरुवातीला इयत्ता 7वी पर्यंत एक साधा आलेख आपण या ठिकाणी काढला असेल, त्याला आपण साधा स्तंभालेख असं म्हणतो. त्याच्या पुढचे जे काही भाग आहेत, ते आपल्याला या ठिकाणी बघायचे आहेत. सुरुवात आपण करणार आहोत जोड स्तंभालेखापासून. आता साधा जो स्तंभालेख असतो, त्याच्यामध्ये फक्त एक ठराविक असे स्तंभ काढलेले असतात. त्याला आपण खांब सुद्धा म्हणतो. ठीक. तर हे जे स्तंभ आहेत, या स्तंभाच्या आधारे आपल्याला वेगवेगळी माहिती दर्शवली जातात. उदाहरणार्थ आता आमचा जामखेड तालुका आहे. आमच्या जामखेड तालुक्यामध्ये नांदज गाव आहे, जवळ गाव आहे, झिकरी गाव आहे. तर या गावची लोकसंख्या दाखवायची. तर ही लोकसंख्या दाखवण्यासाठी मी हे वेगळे स्तंभ किंवा एक खांब उभा करून त्या ठिकाणी त्यांची मी योग्य पद्धतीने लोकसंख्या या आलेखाच्या माध्यमातून दाखवू शकतो. पण ज्यावेळेला मी नान्नज या गावचा विचार करतो, तर नान्नज गावामध्ये जे लोक राहतात ते फक्त सगळे एकाच प्रकारचे आहेत का? नाही. तर त्यामध्ये काही पुरुष आहेत आणि काही महिला पण आहेत. मग अशाच प्रश्न निर्माण झाला, की आता काय करायचं? तर आपण त्याला एक नवीन अजून एक स्तंभ जोडला आणि त्याचं नाव तयार केलं जोड स्तंभालेख. मग याच्यामध्ये पुरुष आणि महिला आपण दाखवू शकतो. बरोबर आहे. म्हणजे या सुद्धा गावची सेम त्याच पद्धतीने होणार आणि या गावची सुद्धा सेम त्याच पद्धतीने होणार. आता इथं फळ्यावरती एक तक्ता एक लावलेला आहे. तो आपण प्रश्न स्वरूपात सुद्धा बघणार आहे. आणि एक उदाहरण म्हणून एक जोड स्तंभालेख कसा असतो याचं एक उदाहरण आपल्या समोर या ठिकाणी आहे. हे ए बी सी काहीतरी आहे ते बघू आपण नंतर. पण या पद्धतीने या ए मध्ये काहीतरी वेगळं आणि हे काहीतरी वेगळं. ठीक आहे. आता एक प्रश्न या ठिकाणी घेतो आपण. प्रश्नाच्या साहाय्याने या जोड स्तंभालेखावरती कसे प्रश्न येणार ते कसे सोडायचे याचा थोडक्यात आपण अभ्यास करणार. बरोबर. तर पहिला प्रश्न आहे बघा. जर लिहून घेत असताल तर लिहून घ्या. इयत्ता 8वीच्या ए बी सी या तुकड्यातील मुले व मुली यांची पटसंख्या या ठिकाणी या जोड स्तंभालेखाच्या साहाय्याने दाखवली. हे एक विद्यालय आपलं. आणि या विद्यालयामध्ये इयत्ता 8वीचा वर्ग आहे. या 8वीच्या वर्गामध्ये ए नावाची तुकडी, बी नावाची तुकडी आणि सी नावाची तुकडी. बरोबर. तर या तुकड्यांमध्ये असलेल्या मुलांची मुलींची संख्या त्यांनी आलेखाच्या द्वारे दर्शवली. आलेख ही संकल्पना बरेच शिष्यवृत्तीचा अभ्यास करतात त्यांना माहिती आहे. हा एक्स अक्ष असतो, हा वाय अक्ष असतो. बरोबर. याच्यावरती त्यांनी काही प्रमाण दिलेलं असतं. ते प्रमाण वाय अक्षाच्या संदर्भातलं असतं. त्याच्यानंतर आपण जे काही चिन्हांकित केलेली गोष्टी म्हणजे हा स्तंभ आहे, हा कोर आहे. मग हा कोरा स्तंभ कोणाचा आहे? तर मुलांचा आहे. म्हणजे मुले, बॉईज. त्याच्यानंतर हा स्तंभ ज्याच्यामध्ये रेषा मारल्या तो कोणाचा आहे? मुलींचा म्हणजे गर्ल्सचा आहे. बरोबर आहे. म्हणजे अशा पद्धतीने या आलेखाची पूर्ण ओळख करून देण्यासाठी हा भाग एक महत्वाचा असतो. आता इथे अजून एक गोष्ट महत्वाची की वाय अक्षावरती 1 सेमी बरोबर किती प्रमाण दिलेले हे बघायचं. कारण या ठिकाणी 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मुलं. म्हणजे हे 10 मुलं. बरोबर. त्याच्यानंतर दुसऱ्या सेंटीमीटरला हे अजून 10 म्हणजे 30 झाले. हे 30, 40 आणि 50. अशा पद्धतीने या आलेखाची ओळख आहे. बरोबर. आता या आलेखावरती आपल्या जोड स्तंभालेख कळाला, समजला असेल. आता याच जोड स्तंभालेखाच्या माध्यमातून आपल्याला काय करता येतं? तुलना करता येते. महत्वाचा विषय की मुलं किती मुली किती आपल्या सहज लक्षात येतं की याच्यामध्ये मुलींचं प्रमाण कमी आहे. ए मध्ये, बी मध्ये सुद्धा मुलींचं प्रमाण कमी, सी मध्ये सुद्धा मुलींचं प्रमाण कमी. तर साध्या सोप्या भाषेत म्हणायचं म्हणजे झालं तर एक आपण या ठिकाणी तुलना करण्यासाठी हा जोड स्तंभालेख वापरू शकतो. आता आपण प्रश्नाकडे जाऊया. एबीसी 3 तुकड्यात 8वीचा वर्ग इथपर्यंत आपण क्लिअर झालो. आता आपण त्याचा पहिला प्रश्न घेतला या ठिकाणी फळ्यावर तुम्हाला दिसत असेल. इयत्ता 8वीतील 3ही तुकड्यातील मुलांची संख्या किती? आता बघा काय होतं की मुलांची संख्या, मुलांच्या शब्दामध्ये थोडासा गोंधळ होतो. 2022 ला प्रश्न आला होता आणि कंसामध्ये विद्यार्थ्यांची संख्या असा शब्द आला तिथं. कारण जाणीवपूर्वक तो शब्द तिथं टाकला गेला. कारण मुलांची संख्या म्हणजे फक्त बॉईज असं नाही. तर मुलांची संख्या म्हणजे काय? मुलं आणि मुली, विद्यार्थी, सगळे विद्यार्थी. आता बघूया हा प्रश्न कसा सोडवायचा. इयत्ता 8वीतील 3ही तुकड्यातील मुलांची संख्या किती? अत्यंत सोपा प्रश्न. बरोबर. आता आपण बघू सरळ साध्या सोप्या पद्धतीने बघू. ए तुकडीचा विचार करू, त्यानंतर बी तुकडीचा विचार करू आणि त्यानंतर सी तुकडीचा विचार करू. आता ए तुकडीमध्ये या ठिकाणी बघितलं तर बॉईज आहेत 30. ओके. प्लस गर्ल्स किती तर हा 20 झाला आणि 30 आणि 20च्या मध्ये बरोबर या ठिकाणी आहे म्हणजे हा 25 आहे.
1025 बरोबर. म्हणजे ए तुकडीमध्ये जर विचार करायचा झालं 6 5 आणि 2 आणि 3 5 म्हणजे एकूण 55 विद्यार्थी. ठीक आहे. त्यानंतर बीचा विचार करू. बी तुकडीमध्ये मुलांचा जर विचार केला गेलं तर मुलं बरोबर 35 आहे. आणि मुलीचा विचार करायला झालं मुली 30 आहे. म्हणजे हा 5 5 3 आणि 3 6 एकूण 65 विद्यार्थी इयत्ता 8वी ब च्या वर्गात आहेत. आता 8वी क चा विचार करू. मुलांची संख्या आहे 20 अधिक मुलींची संख्या आहे 10 बरोबर 30. आता प्रत्येक वर्गामध्ये किती मुलं आहेत हे आपल्याला कळालं, पण आपल्याला इयत्ता 8वीतील तीनही वर्गातील एकत्रित मुलांची संख्या शोधायची. मग आपण या सगळ्यांची बेरीज करू. 5 अधिक 5 10 झाली, हात आला 1 5 आणि 1 6 6 12 12 आणि 3 15 म्हणजे 150 एकूण विद्यार्थी इयत्ता 8वीच्या या तीनही तुकड्यामध्ये मिळून. ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण त्याचा विचार करू शकतो. आता पुढचा प्रश्न घेऊ. थोडं लिहायला मला वेळ जाऊ शकतो. तर तुम्ही त्या ठिकाणी जर तुम्हाला काही एखादा प्रश्न शंका वाटली किंवा काही स्क्रीनशॉट काढून घेत चला. आता दुसरा प्रश्न असा आहे, बी तुकडी आहे. या बी तुकडीतील मुले व मुली यांच्या पटसंख्येचे गुणोत्तर काढायचे. आता पूर्ण लिहित नाही. मुले मुली यांच्या पटसंख्येचं गुणोत्तर काढायचं. ओके. पूर्ण प्रश्न लिहित नाही, वेळ खूप जाईल. आता बघूया बी तुकडी. बी तुकडी आहे या ठिकाणी. बी तुकडीमध्ये मुलं किती तर 35. ठीक आहे. मुली किती आता बेरीज वगैरे नाही काही मध्ये करत, कारण त्याचं गुणोत्तर काढायचं. मुली किती आहेत 30. ओके. म्हणजे आपल्याला कळालं त्यांची संख्या किती. आता गुणोत्तर काढायचं. कोणत्याही संख्येचं गुणोत्तर काढायचं म्हणजे दिलेल्या दोन्ही संख्येचं थोडक्यात आपण अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहून द्यायचे. फक्त लिहिताना एक काळजी घ्या की सांगताना जर त्यांनी सांगितलं की मुली व मुले यांचं गुणोत्तर काढा तर 30 अंशामध्ये जाईल 35 छेदात. त्यांनी ज्या क्रमाने सांगितले त्याच क्रमाने आपल्याला त्या ठिकाणी लिहावं लागतं. आता अंश आणि छेदाला अशी कोणती संख्या समान संख्या पाहिजे जिने भाग जाईल. 5 ने जाऊ शकतो. ठीक आहे. 5 5 25 5 7 30 5 7 35 7/6. आता 7/6 असंही म्हणू शकतो आपण त्याला किंवा 7 या 6 असंही या ठिकाणी आपलं उत्तर असू शकतं. म्हणजे 8वी ब च्या वर्गातील मुलं आणि मुली यांचं गुणोत्तर झालं 7/6. ठीक आहे. म्हणजे आपलं गुणोत्तर सुद्धा या ठिकाणी आपण या पद्धतीने काढू शकतो. गुणोत्तर प्रमाण हा जो आपला काही पाठ आहे त्याच्याद्वारे सुद्धा आपल्याला या ठिकाणी मदत होते. आपण त्याचा उपयोग या ठिकाणी करू शकतो. आता तिसरा प्रश्न आपण जाऊया पुढे. इयत्ता 8वीतील तीनही तुकड्यातील विद्यार्थ्यांची सरासरी म्हणजे ए बी सी यांची आपल्याला सरासरी काढायची. ओके. आता बघूया. सरासरी हा घटक सुद्धा आपला झालेला आहे याच्या अगोदर. ठीक आहे. सरासरीचा अर्थ काय होतो. सरासरी बरोबर एकूण जेवढे काही घटक आहेत त्यातले त्यांची बेरीज, त्या घटकांची बेरीज आणि एकूण किती घटक आहेत ते त्यांची संख्या. बरोबर. हे आपण बघितलं. आता बघूया याच्यामध्ये सरासरी काढायची म्हणजे ए बी सी या सगळ्या तीनही तुकडीतील विद्यार्थ्यांची आपल्याला बेरीज करावं लागेल. ती आपण मगाशी केली होती पहिल्या प्रश्नामध्ये, ती भरली होती 150. परत डबल आपल्या तिकडे जायचं नाही. आणि जरी आठवलं नाही कुणाला तर तुम्ही करू शकता मुलं 30 अधिक मुली 25 या पद्धतीने पुढे तुम्ही करू शकता सगळे घेऊन. पण त्याची गरज नाही. 150 आपले टोटल बेरीज झाली पहिल्याच प्रश्नामध्ये. आता आपण बघूया एकूण किती तुकड्यात 3. ठीक आहे. आता 3 ने आपल्याला 150 ला भाग द्यायचा. भाग जाईल का 3 5 15 0 0 म्हणजे यांची सरासरी आहे 50. काही विद्यार्थ्यांना वाटेल अरे बाबा किती गणित सोपं चाललंय. खरोखर हा घटक सोपाच आहे. आणि स्पर्धा परीक्षेत सगळ्यात महत्वाचं तत्व असं असतं, कठीण तर बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना चुकतं, पण जे सोपं ज्यांचं बरोबर येतं ते मुलं बऱ्यापैकी पुढे जातात. त्यामुळे हा घटक अत्यंत काळजीपूर्वक सावकाश आपल्याला करायचा आहे. कारण महत्वाचा विषय असा आहे की याच्यावरती 2 प्रश्न येणार. दोन्हीचे दोन्ही आपले बरोबर येतील यासाठी आपल्याला थोडासा सराव करणं अपेक्षित आहे. सरासरी काढण्यासाठी या पद्धतीने आपण ही सरासरी काढू शकतो. ठीक. आता बघूया पुढचा प्रश्न.
सर्वजण लक्ष देत असतील, लिहून घेत असतील किंवा स्क्रीनशॉट काढून घेत असतील अशी अपेक्षा आहे. ठीक. आता या जोडस्तंभ रेखाचा चौथा आणि येऊ शकतो असा प्रश्न आपण बघणार आहोत. बी तुकडीतील मुलींच्या संख्येपेक्षा, बी तुकडी, या बी तुकडीतील काही मुली तर त्या मुलींच्या संख्येपेक्षा ती तुकडीतील मुलींची संख्या कितीने कमी आहे, कितीने कमी आहे. आता कमी आहे म्हणजे आधीच सांगताना त्यांनी सांगितलंय बी तुकडीतले जास्त आहेत, बरोबर. त्याच्यामुळे या पद्धतीने आपण त्याचा विचार करू शकतो की बी आणि सी यांची आपल्याला वजाबाकी केली की आपलं उत्तर येऊन जाईल. आता बी तुकडीतील मुली बघू. मुली म्हटलं की ज्याला आपण अशा पद्धतीने रेषा मारले ते सगळे झाले, बरोबर. आता बी तुकडीतील मुली किती तर 30. बी तुकडी 30 मुली वजा ती तुकडी बघूया. बघा हा या ठिकाणी दिसतोय, हा 10 आहे, ती 10. आता बघा 30 वजा 10 बरोबर 20. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी येणार आहे की बी तुकडीतील मुलींच्या संख्येपेक्षा सी तुकडीतील मुलींची संख्या 20 ने कमी आहे. यांच्यामधला फरक फक्त आपल्याला त्या ठिकाणी दाखवायचा आहे. तर अशा पद्धतीने सरासरीवर एखादा प्रश्न येऊ शकतो किंवा दोघांची तुलना, म्हणजे तुलना म्हणजे थोडक्यात वजाबाकी, वजाबाकीवर एखादा प्रश्न येऊ शकतो किंवा त्या सर्व संख्येची बेरीज मुलं मुली या पद्धतीने आपल्याला विचारू शकतात. याच्या व्यतिरिक्त जोडस्तंभालेखावरती इतर अजून काही वेगळा प्रश्न येण्याची शक्यता नसते, परंतु अशा पद्धतीचे काही प्रश्न येऊ शकतात. ते आपण 4 पद्धतीचे प्रश्न आपण बघितलेले आहेत. चला पुढे जाऊ. या घटकातला दुसरा एक महत्वाचा उपघटक आहे तो म्हणजे वृत्तालेख. हे बघा, एक उदाहरण तुमचं समोर या ठिकाणी दिसतंय. हा वृत्तालेख दाखवत असताना एक वर्तुळ आहे, वृत्त आहे, बरोबर. आणि या वृत्तामध्ये त्यांनी काही ठराविक गोष्टी मांडलेल्या आहेत आणि त्याचे विभाजन केलेलं असतं. ठीक आहे. मग आता या वृत्तालेखामध्ये जे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, 2 गोष्टी लक्षात ठेवायचा. केंद्रीय कोन किंवा वर्तुळ पाकळी. म्हणजे आता तुम्हाला वर्तुळ या प्रकरणामध्ये हा केंद्रीय कोन हा झालेला विषय. केंद्रीय कोनाचं माप आणि त्याच्या समोरचा जो कंस आहे त्याचं माप सारखं असतं वगैरे, या गोष्टी आपण शिकलेलो आहोत. ठीक आहे. आता बघा अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला कोणत्या ना कोणत्या माहितीचं या ठिकाणी विवरण दिलेलं असतं आणि त्या विवरणाच्या सहाय्याने आपल्याला प्रश्न सोडवायचे असतात. याच्यामध्ये केंद्रीय कोन हा एक भाग त्या ठिकाणी आपल्या इयत्तेला विचारली जाण्याची बऱ्यापैकी शक्यता. ठीक आहे. आता वृत्तलेखामध्ये या प्रश्नाच्या सहाय्याने आपण बघणार आहोत की हा वृत्तलेख कसा सोडवायचा किंवा काय काय या विषयामध्ये असू शकतो. आता बघा प्रश्न असा आहे, रक्तगटानुसार आता इथे देतानाच रक्तगट दिले, O A B B A, ठीक आहे, 4 रक्तगट दिले. या रक्तगटानुसार व्यक्तींची टक्केवारी विभागणी करून या वृत्तलेखात दिलेली आहे आणि खालील प्रश्नांची उत्तरे या वृत्तलेखाच्या निरीक्षणावरून आपल्याला त्या ठिकाणी सोडवायची आहे. आता त्यातला पहिला प्रश्न आपण घेणार आहे. ठीक आहे. ते काय म्हणतायत, ओ या रक्तगटासाठी ओ या रक्तगटासाठी केंद्रीय कोनाचे माप किती? केंद्रीय कोनाचे माप किती? आता केंद्रीय कोन हा भाग कसा आहे आपला वर्तुळामध्ये झालेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला यामध्ये खूप काही अडचणी येतील असं नाही. तरी अशा पद्धतीच्या उदाहरणामध्ये केंद्रीय कोन कसा शोधायचा याचा थोडक्यात आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. आता बघा इथं जर बघितलं तर यामध्ये काही टक्केवारीचं काहीतरी दिलंय बघा. बघूया आपण. 45% ओ असलेले तर 5% AB रक्तगट असलेले तर बी रक्तगटाचे 30% आणि ए रक्तगटाचे 20%. म्हणजे काय काही ठराविक लोक आहेत आणि त्यांची विभागणी टक्केवारीनुसार या ठिकाणी केली. या सगळ्यांची जर बेरीज केली तर बघा 20 आणि 30 50, 45 आणि 5 50, 50 आणि 50 100% मध्ये विभागणी केली, बरोबर. म्हणजे इथपर्यंत आपल्या लक्षात आलं की 100% विभागणी या ठिकाणी झालेली आहे. आणि केंद्रीय कोनाचं अजून या वृत्तलेखाचं अजून एक वैशिष्ट्य असतं की हे जे वर्तुळ आहे 360 अंशाचं असतं, पण इथं देताना त्यांनी मात्र अंश न देता टक्के दिलेत आणि त्याच्यामुळे आपल्याला केंद्रीय कोनाचं माप काढायचं. ठीक. आता या टक्क्याचं रूपांतर आपल्याला त्या ठिकाणी त्या कोनाच्या मापामध्ये करायचं आहे.
मग अशा वेळेला केंद्रीय कोनाचं माप काढायचं असेल, केंद्रीय कोनाचे माप आपण त्याला थिटा असं सुद्धा संबोधतो हे माप काढताना. तर यामध्ये त्या घटकाची किंमत, तो जो काय आपल्याला महत्वाचा घटक काढायचा आहे त्याची किंमत भागिले एकूण घटक, आणि आपल्याला त्या ठिकाणी तो अंशात्मक मापात काढायचा आहे म्हणून त्या ठिकाणी 360 अंशाने आपण त्याला म्हणतो. ठीक आहे, आता बघूया घटकाची किंमत किती. म्हणजे आपल्याला ओ या रक्त गटासाठी, या ओ रक्त गटासाठी आपल्याला केंद्रित कोनाचं माप काढायचं. मग या ओ केंद्रीय ह्याच्यासाठी आपल्याला 45% म्हणजे या प्रॉपर घटकाची किंमत 45 दिली आहे, आणि एकूण घटक म्हणजे ही सगळी टक्केवारी म्हणून जर बघितली तर ती किती 100% गुणिले 360. या शून्याला हा शून्य गेला, बरोबर. त्याच्यानंतर 5 ने भाग जाऊ शकतो, 5 दुने 10, 5 9 45. आता काही मुलांना थोडी म्हणजे इथं दिसताना दिसत नसेल किंवा सोडवताना सुद्धा जर एका ठिकाणी खूप खाडाखोड झाली तर ते पुढे घ्यायचं. म्हणजे कसं, हे 9/2 गुणिले 36. याने काय होतं, तर थोडं सूत्रबद्धता येते आणि आपलं उत्तर चुकत नाही. इथे 2 ने भाग जाऊ शकतो, 18 दुने 36. ओके, आता 18चा आणि 9चा या ठिकाणी गुणाकार करूया. या ठिकाणी आपला गुणाकार केला जातो 162 अंश, बरोबर. म्हणजे या ओ केंद्राचं म्हणजे ओ हा रक्तगटाचं केंद्रीय कोनाचं माप काढलं आपण, तर ते केंद्रीय कोनाचं माप आलं 162 अंश. आणि त्याच्यासाठी आपल्याला हे सूत्र त्या ठिकाणी लक्षात ठेवायचे की त्या घटकाची किंमत किती, एकूण किती घटक आहे, आणि त्याला 360 ने गुणायचं आहे. 360 ने का गुणायचंय, तर हे वर्तुळात आहे, पूर्ण वर्तुळाचा तो भाग असल्या कारणाने आपल्याला त्या ठिकाणी त्याला 360 अंशाने त्या ठिकाणी गुणायचं आहे. लक्षात आले. चला, सेम असाच प्रश्न आहे दुसरा एक आपण याच्यावर घेणार आहोत. यामध्ये त्यांनी ए रक्तगटाच्या केंद्रीय कोनाचं माप किती अशा पद्धतीचा प्रश्न विचारला. आता मी जास्त खडाखोड करत नाही, फक्त या ठिकाणी या संख्या आपण या ठिकाणी पुसून टाकू. ए रक्तगटासाठी केंद्रीय कोनाचे माप किती. आता काही मुलांनी म्हणजे लगेच जर वही पेन असेल तर लगेच काढले की असेल उत्तर. असे आपले काही हुशार गुणी विद्यार्थी सुद्धा आहेत की पटापट प्रश्न बघितला की उत्तर काढतात. आणि या घटकाचं तुम्हाला सांगतो, काळजीपूर्वक अभ्यासासाठी करायचा की हा घटक किंवा याच्या येणारे प्रश्न हे बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना सुटतात. एखादा खूप हुशार विद्यार्थी पण याच घटकाचा एक जरी प्रश्न त्याचा चुकला तरी तो कुठेतरी गुणवत्ता यादीतून मागे सरकणार आहे. त्यामुळे सोपे घटक चुकवायचे नाही, त्याच्या आरोग्य प्रश्न आपल्याला चुकवायचे नाही. ठीक आहे, आपण जाऊ आपल्या प्रश्नाकडे. ए रक्तगट 20%, घटकाची किंमत 20, एकूण घटक 100% तर गुणिले 360. परत इथं ते शून्याला शून्य गेला, 10 1 10, 10 दुने 20, 36 गुणिले 2, बरोबर 36 दुने 72, सॉरी 72 अंश. ठीक आहे, या ठिकाणी त्याचं उत्तर आलं 72 अंश. हे फक्त फॉर्म्युला विसरू द्यायचा नाही. केंद्रीय कोनाचे माप बरोबर घटकाची किंमत छेद एकूण घटक गुणिले 360. अत्यंत सोपं. ओके, आता तिसरा सेम असाच प्रश्न घेऊया. 2 सेकंद थांबणार आहे मी फक्त या ठिकाणी त्या रक्तगटात नाव लिहितो बी. बघूया बरं किती मुलांना सुटतंय, थोडासा प्रयत्न करा. तोपर्यंत पुसतोय सगळं. स्पर्धा परीक्षा हा अत्यंत मजेशीर विषय आणि याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीला तुम्हाला स्वतः टॅकल करावं लागतं, त्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. काही मुलांचं उत्तर सुद्धा आलं असेल, त्या सगळ्यांचं अभिनंदन. आता बघूया बी. बी या रक्तगटासाठी केंद्रीय कोनाचे माप किती. आता बी चा विचार करायचा आपल्याला, बी च्या केंद्रीय कोनाचे माप काढायचे. घटकाची किंमत छेद एकूण घटक गुणिले 360. बी चा विचार करायचा झाला तर 30%, 30/100 गुणिले 360. शून्याला शून्य गेला, 10 1 10, 10 1 30, 36 गुणिले 3. ओके, याचं उत्तर आपलं येईल 108. ठीक आहे, हे
या घटकाच्या संदर्भात, वृत्तलेखाच्या संदर्भात तुम्हाला ही प्रक्रिया खूप महत्वाची, तुम्हाला केंद्रित कोण काढता आला पाहिजे. याच्यासाठी तुम्हाला या घटकावरती किंवा वृत्तलेखावरती त्या ठिकाणी प्रश्न येऊ शकतो. मुळातच स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न कमी असतात. याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं असतं की तुमच्यामध्ये असलेले जे महत्वाच्या कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्ट किती विद्यार्थ्यांना कळलेले आहेत हे त्यांना शोधायचं असतं. त्यांना काही तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर काय आले कसं आहे काय ते शोधण्यासाठी नाही, तर त्या कन्सेप्ट तुमच्यापर्यंत किती क्लिअर झाल्या या बघण्यासाठी त्या ठिकाणी त्यांनी त्या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात. आता यातला तिसरा आपल्याला प्रकार बघायचा आहे तो आहे विभाजित स्तंभालेख. एक सेकंद. आपण प्रत्येक प्रकरणावरती एक एक या ठिकाणी उदाहरण घेतोय आणि त्याच्या पद्धतीने आपण पुढे चाललेलो आहोत. आता बघा विभाजित स्तंभालेख हा दिसताना थोडा साध्या स्तंभालेखासारखा दिसतो, ठीक आहे, पण हा साधा स्तंभालेख नाही. याचं कारण असं की याच्यामध्ये विभाजन केले, एकच स्तंभ आहे पण त्या स्तंभाचे दोन तुकडे केले, दोन भाग केले, ठीक आहे. आता याच्यामध्ये जर या ठिकाणी प्रमाण वगैरे बघितलं तर एक सेंट बरोबर 20 रुपये, म्हणजे या ठिकाणी रुपये दिले ते सगळे, ठीक आहे. आणि हा स्तंभ दिलाय याच्यामध्ये हा जो रेषा केलेला भाग आहे हा खरेदीचा आहे. काहीतरी रुपये यांनी खरेदी केली आणि काहीतरी रुपयांची विक्री, बरोबर. म्हणजे अशा पद्धतीने एकाच स्तंभाचे दोन भाग केले. त्याच्यामुळे याचं नाव आपण त्या ठिकाणी त्याच्या म्हणजे त्याच्या स्वरूपानुसारच त्याचं नाव दिले विभाजित स्तंभालेख. जोड स्तंभालेख वेगळा, जोड स्तंभालेखा शेजारी दुसरा स्तंभालेख असतो जोडून, ठीक आहे. याच्यामध्ये मात्र तसा नसतो, एकाच स्तंभामध्ये दोन माहिती एकत्र करून दिलेल्या असतात. उदाहरणार्थ जर पहिला प्रश्न बघितला की जर ए बी सी अशा तीन तुकड्या होत्या आणि मुलांची मुलींची संख्या दाखवायची म्हणलं तर ह्याच्यात सुद्धा आपण दाखवू शकतो मुलं या पद्धतीने, मुली इकडं, मुलं मुली, मुलं, म्हणजे आपल्याला ती मांडणी या सुद्धा विभाजित स्तंभालेखात करता येऊ शकते, ठीक आहे. आता आपण बघूया प्रश्नाच्या साह्याने. आता याच्यावरती पहिला प्रश्न या ठिकाणी असा दिलेला आहे की व्यापाऱ्याची सन 2017 मधील 3 महिन्यांची खरेदी विक्री स्तंभालेखाद्वारे या ठिकाणी दाखवली. एक कोणतरी व्यापारी त्यांनी 2017 मध्ये काहीतरी खरेदी केली, विक्री केली, बरोबर. आता ही खरेदी जी आहे ही खरेदी अशा पद्धतीच्या मार्कने दाखवली आणि विक्री अशा कोऱ्या पद्धतीच्या मार्कने दाखवली, ठीक आहे. आता हे झालं एप्रिल, मे, जून अशा 3 महिन्याच्या त्याच्या झालेल्या सगळ्या उलाढालीचा थोडक्यात आलेख आपल्या समोर या ठिकाणी मांडलेला आहे. आता यातला पहिला प्रश्न त्यांनी दिलाय तो बघूया आपण. दिलेला स्तंभालेख कोणत्या प्रकारचा आहे? कोणत्या प्रकारचा, ठीक आहे. आता याचे चार पर्याय त्यांनी दिले, जोड स्तंभालेख, शतमान स्तंभालेख, साधा स्तंभालेख आणि विभाजित स्तंभालेख. तर यातलं योग्य उत्तर तुम्हाला माहित आहे विभाजित स्तंभालेख आहे, पण बाकीच्यांची सुद्धा आपण थोडक्यात ओळख करून घेऊया. विभाजित स्तंभालेख, आता जोड स्तंभालेख पहिल्यांदा आपण बघितला होता जोड स्तंभालेख, हा झाला जोड स्तंभालेख, बरोबर, की ज्या ठिकाणी दोन स्तंभ एकमेकाला जोडून दिलेले असतात, ठीक आहे. माहिती विभाजन करून त्या ठिकाणी दिली असते, पण हे विभाजन कसं असतं वेगवेगळ्या स्तंभामध्ये असतं, एकाच स्तंभामध्ये विभाजन नसतं, त्यामुळे याला आपण जोड स्तंभालेख असं म्हणतो. त्याच्यानंतर आता दुसरा त्यातला प्रकार त्यांनी दिला तो म्हणजे शतमान स्तंभालेख. आता शतमान स्तंभालेखामध्ये दिलेले सगळे स्तंभ 100 याच प्रमाणात असतात आणि त्या 100च्याच टक्केवारीमध्ये शतमानामध्ये त्यांची विभाजन केलेलं असतं. हा या दोघांचा फरक आहे विभाजित मधला शतमान. कारण हा दिसताना सुद्धा आपल्याला शतमान स्तंभालेखासारखा दिसेल, पण हा शतमान स्तंभालेख नाही. हा 100 पर्यंत गेलाय एप्रिल महिना, पण मे सुद्धा 100 पर्यंतच पाहिजे होता आणि जून सुद्धा 100 पर्यंतच पाहिजे. त्याला आपण शतमान स्तंभालेख म्हणू शकलो असतो, पण तो नाही, ठीक आहे. तिसरा आहे साधा स्तंभालेख. साध्या स्तंभालेखामध्ये एका स्तंभामध्ये एकच माहिती दिलेली असते, म्हणजे इथं देताना एक तर खरेदीचा एक
आलेख काढावा लागला असता आणि वेगळा विक्रीचा आलेख काढावा लागला असता. म्हणजे खरेदीमध्ये फक्त या ठिकाणी एक स्तंभ काढला असता, 100 रुपयाची खरेदी झाली, 60 रुपयाची खरेदी झाली, 70 रुपयाची खरेदी झाली आणि विक्रीसाठी तुम्हाला वेगळा स्तंभलेख काढावा लागला असता. हा विभाज्य स्तंभलेख का? तर दिलेल्या माहितीचं विभाजन एकाच स्तंभामध्ये व्यवस्थित त्यांनी करून दिलेलं आहे, म्हणून त्या ठिकाणी आपण त्याला विभाजित स्तंभलेख असं त्या ठिकाणी उत्तर देऊ शकतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊया आपण. दुसरा प्रश्न आहे विभाजित स्तंभलेखाचा. याच माहितीच्या आधारे 3 महिन्याची 3 महिन्यातील एकूण खरेदीचे एकूण विक्रीशी असलेले गुणोत्तर काय? परत गुणोत्तर प्रमाण या पाठाच्या संदर्भातला थोडासा प्रश्न आहे. आपला हा पाठ गुणोत्तर प्रमाण सरासरी शेकडेवारी या 2-3 प्रकरणांना स्पर्श करून जातो. एक लक्षात ठेवायचं, म्हणजे ती प्रकरण तुमची चांगली असतील तर हे आपल्याला एकदम सोपं जाणारा भाग आहे. ठीक आहे, 3 महिन्यातील एप्रिल मे जून या 3 महिन्यातील एकूण खरेदी, फक्त काही ठराविक नाही, सगळी खरेदी आणि एकूण विक्री, सर्वच्या सर्व विक्री याचं एकमेकाचे आपल्याला गुणोत्तर आपल्याला त्या ठिकाणी काढायचं आहे. सुरुवातीला मला हे काढावं लागेल की खरेदी नेमकी किती झाली आणि विक्री नेमकी, बरोबर. आता देत असताना माहिती एका स्तंभामध्ये दिली, त्याच्यामुळे थोडी काळजीपूर्वक लिहून घ्यायची लिहिताना, गडबड करायची नाही. या प्रश्नासाठी 1 मिनिट जादा जाऊ द्यायचा, कारण हा सोपा प्रश्न आहे. हा प्रश्न चुकवायचा नाही, त्यामुळे सविस्तर व्यवस्थित माहिती लिहून घ्यायची, कच्चं काम करायचं आणि नंतर हा प्रश्नाचं व्यवस्थित उत्तर त्या ठिकाणी रचवायचं आहे. आता बघूया 3 महिन्यातील एकूण खरेदी दाखवली अशा पद्धतीच्या या दिलेल्या शेअरनी, बरोबर. खरेदीचं बघितलं, एप्रिल मधली खरेदी बघू वाटलं तरी तर लिहा, एप्रिल मे जून. ओके, एप्रिल मध्ये किती खरेदी झाली? प्रत्येकाने 20 आहे, 20 आणि 40 60 हा मध्येच गेला अर्धा 5 वरती. जर या ठिकाणी आलेख असता तुम्हाला अजून व्यवस्थित बघता आलं असतं. ठीक आहे, म्हणजे हा 70 या ठिकाणी 70 रुपयाची एप्रिल महिन्यामध्ये खरेदी झाली. ठीक आहे, आता मेचा विचार करू. मे मध्ये 20 रुपयाची खरेदी आणि जून महिन्याचा विचार करायचा झालं तर हा 20च्या नंतर अजून पुढे गेलाय 5 रेषा, त्याच्यामुळे तर 30 रुपयाची खरेदी. ठीक आहे, म्हणजे एकूण खरेदी जर बघितलं तर 70 आणि 20 90, 90 आणि 30 120 रुपयाची त्या ठिकाणी खरेदी झालेली आहे, बरोबर. आता आपण विक्रीचा विचार करू. विक्री दाखवत असताना त्यांनी अशा पद्धतीच्या ब्लॅक स्पॉटने दाखवलेली आहे, म्हणजे वरचा भाग संपूर्ण विक्रीचा. आता विचार करत असताना विक्री फक्त एवढीच आहे, त्याच्यामुळे इथपासून इथपर्यंत विचार करायचा नाही, तर इथून पुढे विचार करायचा. ठीक आहे, आता बघूया आपल्या या एक श्रेणीच्या 20 रुपयाच्या या प्रमाणानुसार बघू, तर यामध्ये 20 रुपये आणि परत हा अर्धा या ठिकाणी झाला, म्हणजे हा 20 आणि 10 30 रुपयाची खरेदी झाली एप्रिल. ठीक आहे, पुढे जाऊ मेचा बघू. इथून सुरुवात करायची 20 40 आणि 60, म्हणजे तुम्ही असं जरी केलं एकूण ह्याच्यातून जी खरेदीची किंमत आहे ती वजा केली तर तुमचं विक्रीची किंमत शिल्लक राहील, किंवा नजरेत सुद्धा कळतं. हे 20 इथं झाली आणि हे 20 40, म्हणजे मे मध्ये 40 रुपयांनी खरेदी. आता जूनचा विचार करू. जून मध्ये इथले 10, त्याच्यानंतर हे 20 आणि हे 10, म्हणजे एकूण इथं सुद्धा 40 रुपयाची खरेदी झाली. ठीक आहे, आधी माहिती सविस्तर व्यवस्थित लिहून घ्यायची, त्याच्यानंतर बेरीज करायची आणि आपलं योग्य उत्तर काढायचं. बघूया 40 आणि 40 80 आणि 30 110 रुपयाची त्या ठिकाणी विक्री. पण इथं उत्तर आलं का आपलं? आता आपण उत्तराकडे जाणार आहोत. आपल्याकडे माहितीचं संकलन झाले, या माहितीच्या संकलनाच्या आधारे आपल्याला त्या ठिकाणी गुणोत्तर काढायचं. कुणाची गुणोत्तर काढायचं हे सुद्धा लक्षात ठेवा. देताना सुरुवातीला पहिला कोण दिलाय? खरेदी. दुसरं कोण दिले? विक्री. म्हणजे खरेदी छेद विक्री आली पाहिजे, म्हणून खरेदी आहे 120 आणि विक्री आहे 110.
10 शून्याला शून्य गेला 12/11. आता अशी कोणतीच संख्या नाही की 12ला त्या संख्येने भाग जाईल आणि 11 सुद्धा त्या संख्येने भाग जाऊ शकतो. फक्त एक आहे पण त्याचा काही फरक पडत नाही. म्हणजे 12 यास 11 हे आपलं उत्तर त्या ठिकाणी अपेक्षित. ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला या विभाजित स्तंभालेखावरती प्रश्न येऊ शकतात. याच्यामध्ये लक्षात ठेवा गुणोत्तर आपल्याला काढायला खूप वेळा विचारलेलं आहे. ते आपल्याला व्यवस्थित काढता येतच कारण गुणोत्तर प्रमाण आपला पाठ झालेला त्या ठिकाणी आपण अभ्यास केलाय. फक्त माहिती संकलन करताना काळजी घ्यायची की व्यवस्थित माहिती संकलित करायची. खूप मुलं काय करतात गडबडीमध्ये खूप सोपं भाग घेतात. एकदम सोपं सोपं. पण जर या ठिकाणी चुकून मेची विक्री घेताना त्यांनी इथून जरी घेतली डायरेक्ट 60 लिहिला तिथं मेच्या खरेदीमध्ये तर इथे 20 वाढून जातात. आणि त्याचा पहिलाच पर्याय त्या ठिकाणी असेल काय तो दिलेला चुकलेला आणि तो पर्याय पहिला पर्याय आपण रंगून मोकळा. त्याच्यामुळे ही माहिती संकलन करत असताना अत्यंत काळजीपूर्वक व्यवस्थित करून घ्यायची. ठीक आहे. लिहून घेतला असेल ठीक आहे किंवा कोणी स्क्रीनशॉट काढून घेतला असेल तरी काही अडचण नाही. तर अशा पद्धतीने हा जो तिसरा प्रकार होता विभाजित स्तंभालेखाचा तर तो प्रकार आपण या ठिकाणी बघितलेला आहे. त्याच्यावर जे 2 प्रश्न घेतलेलं आणि महत्वाचा विषय असा की विभाजित स्तंभालेख दाखवत असताना थोडासा किचकट यासाठी जातो मुलांमध्ये की वेळेची कमतरता असते. वेळ पटापट चाललेला असतो परीक्षेमध्ये आणि तो घेताना कुठपासून विचार करतोय या या याच एका विषयावरती त्या ठिकाणी गोंधळ होऊ शकतो. बाकी याच्यामध्ये असा अवघड असा कोणताच भाग दिलेला नाही. ठीक आहे. आता यातला शेवटचा आणि थोडासा विचार करायला लावणारा भाग आपण बघणार आहोत. तो म्हणजे शतमान स्तंभ. बघा समोर तुम्हाला या ठिकाणी एक आकृती दिसेल. शतमान स्तंभालेखामध्ये सर्व स्तंभ हे एकसारखेच असतात. कारण दिलेली माहिती ही शतकामध्ये, शंभरामध्ये किंवा टक्केवारीमध्ये त्या ठिकाणी त्यांनी विभाजित केली असते. आता असा आलेख तुम्हाला आता जो झाला आपला विभाजित स्तंभालेख त्यासारखा सेम दिसतो. फक्त याच्यामध्ये फरक आहे की यामध्ये असलेला प्रत्येक आलेख किंवा स्तंभ हा एकाच पातळीवर आणि हे जर एका पातळीवर असतील तर तो झाला विभाजित स्तंभालेख. ठीक आहे. आता बघूया आपण प्रश्न आधी समजून घेऊ. प्रश्न काय आहे त्याच्यानंतर आपण या ठिकाणी कशा पद्धतीने याच्यावरचे प्रश्न सोडवायचे याचा एक थोडक्यात विचार करणार आहोत. आता बघा प्रश्न असा आहे 3 गावातील ए बी सी हे 3 गाव या 3 गावातील ज्वारी व गहू या धान्याच्या उत्पन्नाची टक्केवारी आपल्याला दिलेली आहे आणि याच्या माहितीनुसार या आलेखाच्या माहितीनुसार आपल्याला खाली काय प्रश्न दिले ते सगळे प्रश्न सोडवायचे. आता याचं प्रमाण वाय अक्षावरती 1 से 20% 40-60 म्हणजे 20च्या पटीतलं त्या ठिकाणी टक्केवारी दिलेली आहे. त्याच्यानंतर ज्वारी हे जे उत्पादन आहे हे धान्य तर हे कशा पद्धतीने या शेड मध्ये दिलेलं आहे आणि गहू हा एक ठिकाणी कोरा स्तंभ या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो. म्हणजे सुरुवातीला आपल्याला तो आलेख वाचता यायला पाहिजे की कोणता घटक कुठे दिलाय आणि काही प्रमाणात दिलेला आहे. त्याच्यानंतर आता आपण प्रत्यक्ष या ठिकाणी प्रश्नाकडे जाऊ. पहिला प्रश्न आहे बघा सी गावातील ज्वारीचे उत्पादन बी गावातील ज्वारीचे उत्पादन बी गावातील ज्वारीच्या उत्पादनापेक्षा कितीने जास्त आहे. कितीने जास्त आहे. सर्व प्रश्नांमध्ये सगळ्यात महत्वाचा विषय माहिती सांगतो. तुमचा जो आलेख आहे त्या आलेखाच्या सहाय्याने तुम्हाला माहिती गोळा करायची आणि त्याच्यानंतर तुमचं योग्य उत्तर तुम्हाला भेटून जातं. आता काय म्हणजे सी गावातील ज्वारीचे उत्पादन या सी गावातल्या ज्वारीचे उत्पादन म्हणजे हा डार्क केलेला म्हणजे हे बघा हे उत्पादन बी गावातील ज्वारीच्या उत्पादनापेक्षा कितीने जास्त आहे किंवा कमी आहे किंवा
कमी आहे. ठीक आहे, आता बघूया आपण सी गावातील ज्वारीचं उत्पादन आधी काढू. सी गावातील ज्वारीचे उत्पादन, बरोबर, आणि बी गावातील ज्वारीचे उत्पादन. सी गावातील ज्वारीचे उत्पादन आणि सी गावातील. आता सी गावातील सुरुवातीला सी गावातलं ज्वारीचं उत्पादन बरोबर या ठिकाणी 5वे आहे, या ठिकाणी याला आहे, तर तो आहे हा 20 आणि 10 30%. ठीक आहे, 30%. आणि बी गावातील ज्वारीचं उत्पादन, बी गावातील ज्वारीचं उत्पादन सुद्धा या ठिकाणी वरती आहे, त्यामुळे 40 आणि 10 50%. ठीक आहे, आता बघूया मोठी संख्या अगोदर घ्यावं लागेल, म्हणजे 50 वजा 30 करावं लागतील, बरोबर 20%. आता गंमत अशी की पर्याय कसा दिलेला आहे एकदम सोपं आहे, कोणी सांगेल 20% असा फरक, पण हा फरक जरी काढला तरी त्याचे उत्तरामध्ये ज्यावेळेस आपण विचार करतो त्या उत्तरामध्ये खूप गडबड असते. काय की आता हे 20% काय आहे, तर 20% सी गावातील ज्वारीचं उत्पादन कमी, बरोबर आहे. पर्यायामध्ये कसं असू शकतं की सी गावातील ज्वारीचे उत्पादन 20% कमी आहे, बरोबर, किंवा बी गावातील ज्वारीचे उत्पादन 20% जास्त आहे, बरोबर. म्हणजे अशा पद्धतीने पर्यायामध्ये सुद्धा थोडीशी अडचण किंवा थोडासा वेगळ्या शब्दाचा वापर या ठिकाणी होऊ शकतो, आणि कमी आणि जास्त हे दोनही शब्दांचा उपयोग त्या ठिकाणी पर्यायामध्ये दिलेला असू शकतो. त्यामुळे आपण काळजीपूर्वक बघायचं की पर्याय काय आहे. ठीक आहे, पर्यायामध्ये तुमचा हा 20% तुम्हाला 2-3 ठिकाणी दिसत, 4ही ठिकाणी दिसत, पण कमी जास्त आणि कोण कमी कोण जास्त याचा थोडक्यात त्या ठिकाणी आढावा आपल्याला या ठिकाणी घ्यावा लागेल. पर्याय वाचताना सुद्धा अत्यंत काळजीपूर्वक वाचायचे आणि त्याच्यानंतरच आपलं त्या ठिकाणी बोर्ड रंगवायचा, योग्य उत्तर आपलं काढायचं. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात आली असेल सगळ्यांच्या. तुम्हाला वाटत असेल तर स्क्रीनशॉट याचा काढून घ्या. आपल्याला परत याच घटकाचा सराव सुद्धा करायचा आहे आणि सरावाच्या माध्यमातून आपल्याला परत एकदा हे सगळे आले आपल्याला येतीलच याची 100% ग्वाही आपल्याला द्यायची. चला पुढे जाऊ. प्रश्न दुसरा आहे, ए गावातील गव्हाचे उत्पादन व सी गावातील गव्हाचे उत्पादन यांचे गुणोत्तर किती. गुणोत्तरावरती आधारित 2 पैकी एक तरी प्रश्न असणार, तुम्हाला कोणता आले तुमच्या त्यापैकी एक प्रश्न तरी गुणोत्तराच्या आधारित असू शकतो. म्हणजे या प्रकरणाचा अभ्यास करताना गुणोत्तर, सरासरी आणि शेकडेवारी या 3ही प्रकरणांचा आपल्या या ठिकाणी उपयोग होतो. ठीक आहे, आता ए गावातील गव्हाचे उत्पादन व सी गावातील गव्हाचे उत्पादन यांचे गुणोत्तर किती. सुरुवातीला आपली स्टेप जशी ठरली तशी अगोदर माहितीचं संकलन करायचं. करूया माहितीचं संकलन. ए गावातील गव्हाचे उत्पादन, ठीक आहे, आणि सी गावातील गव्हाचे उत्पादन. माहितीचं संकलन सगळ्यात महत्वाचं आहे. ए गावातील गव्हाचं उत्पादन बघू. हा एक गाव आहे, गव्हाचं उत्पादन बघितलं तर हा ब्लँक असतो, म्हणजे हा वरचा भाग झाला. ठीक आहे, हा 40 पासून 100 पर्यंत आहे, म्हणजे 100 मध्ये 40 गेले राहिले 60% या गावामध्ये गव्हाचं उत्पादन झालेलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर सी गावातील गव्हाचं उत्पादन बघू. सी शेवटचा स्तंभ आहे, या ठिकाणी हा 30 हे ज्वारीचं उत्पादन आहे. 100 मधून 30 वजा केले आणि 70, म्हणजे 70% त्या ठिकाणी सी गावामध्ये गव्हाचं उत्पादन झालं. आता देत असताना त्यांनी परत एकदा काळजीपूर्वक बघायचं की प्रश्नामध्ये कसं दिले की ए गावातील गव्हाचे उत्पादन व सी गावातील, अगोदर जे गाव दिले त्याच तो अंशात असेल आणि नंतर जे गाव दिले तो छेदात असेल, म्हणजे ए छेद
सी अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी विचार करावा लागेल. म्हणून 60/70 बरोबर. शून्याला शून्य गेला, आता 6/7 राहिले. तर त्या ठिकाणी 6 आणि 7ला समान संख्येने भाग द्यायचा म्हटलं तर अशी संख्या नाही. म्हणून या गुणोत्तराचं जर उत्तर बघितलं तर 6 या 7 अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी विचार करावा लागेल. म्हणजे आतापर्यंत आपण जो भाग बघितला याच्यामध्ये अवघड वाटणारा असा कोणताच भाग नाही. फक्त तुम्हाला वर्तुळ पाकळी, केंद्रीय कोन याच्या संदर्भातला फक्त प्रश्न एखादा अडला तर आवडू शकतो. अन्यथा बाकी सर्वच्या सर्व प्रकारामध्ये तुम्ही योग्य पद्धतीने त्या ठिकाणी माहिती त्या ठिकाणी देऊन आपलं उत्तर काढू शकता. आता याच्यानंतर अजून काही विषय याच्यावरती तर आलेखाबरोबर कधी कधी माहितीचं विवरण म्हणजे एखादा घटक कच्चा माल, त्या कच्च्या मालाला किती खर्च आला बरोबर. म्हणजे घटकामध्ये कच्चा माल असेल त्याला खर्च आला 800 रुपये, मजुरी 300 रुपये, वाहतूक 100 रुपये, बांधणी 100 रुपये, कर 140 रुपये. म्हणजे असा एखादा तक्ता दिलेला जाऊ शकतो आणि त्या तक्त्याच्या आधारे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी एखादा प्रश्न येऊ शकतो. तो एक आपण या ठिकाणी शेवटचा प्रश्न आपण बघणार. बघा, एक वस्तू तयार करण्यासाठी काही घटक आहेत आणि त्याच्यासाठी लागलेला खर्च बरोबर. आता ती वस्तू तयार करण्यासाठी काही कच्चा माल लागला. या कच्च्या मालासाठी तुम्हाला 800 रुपये खर्च आला. त्यानंतर मजुरी गेली, ती मजुरी गेली तुमची 300 रुपये. त्याच्यानंतर वाहतूक आहे, वाहतूक तुमची गेली 100 रुपये. त्याच्यानंतर बांधणी झाली, ती बांधणी झाली 100 रुपये. आणि कर जो आहे तो कर बसले. आता अशा पद्धतीने ही माहिती दिली. आता ही माहिती आलेखाच्या स्वरूपात जरी नसली तरी हा एक प्रकारचा आलेखच, लेखी आलेख आपण याला असं म्हणू शकतो. कारण एखादी ठराविक माहिती आपल्याला एक एका नजरेत कळू शकते. अशा पद्धतीचा ही मांडणी आहे आणि तो सुद्धा एखादा प्रश्न आपल्याला येऊ शकतो. याचा विचार सुद्धा आपल्याला या ठिकाणी करायचा. तर याचा पहिला प्रश्न असा आहे, वाहतूक या घटकासाठी बघा आपण तिथं आलो. वाहतूक या घटकासाठी वृत्तालेखामध्ये करावा लागणारा केंद्रीय कोनाची मापणी बघा. म्हणजे वाहतूकसाठी आपला केंद्रीय कोन जो आहे वाहतुकीत आहे, ठीक आहे. या वाहतुकीसाठी करावा लागणारा त्या ठिकाणी केंद्रीय कोन किती किंवा आपल्याला केंद्रीय कोन त्या ठिकाणी काढायचा आहे. म्हणून परत आपल्याला पहिल्यासारखंच करावं लागेल की किती येतो 100. एकूण आपल्याला सगळ्यांची बेरीज करावी लागेल. 800, 300 किती झाले 1100, 1200, त्याच्यानंतर 1300, 1300, 1440 गुणिले 300. आपल्याला त्या ठिकाणी अंशात्मक मापामध्ये करायचं. मग 360 आपल्याला त्या ठिकाणी विचार करावा लागेल. हा एक शून्य गेला, हा एक शून्य गेला, ठीक आहे. मुलांना कधी कधी भाग देत असताना किंवा भागाकार करत असताना काय होतं की मोठ्या संख्या दिसल्या की भागाकारामध्ये अडचण निर्माण होतात किंवा एखादा भागाकार चुकतो. मग अशा तुम्ही काय करू शकता, छोट्या छोट्या संख्येने भाग दे. आपण 2 भाग देऊ म्हणजे आपण आपल्याला सोपं जाईल. त्या ठिकाणी 2 × 7 = 14, 2 × 4 परत इथं आपण 18चा भाग दिला बरोबर. अजून सोपं करायचं आपल्याला, अजून आपण त्या ठिकाणी 2 भाग देऊ शकतो. 2 × 7 बरोबर. उरले 12 किती होतील 2 × 7 = 12. परत इथं 9चा भाग जाईल. आता 9ने भाग जाऊ शकतो 36ला जाऊ शकतो. 9 × 9 = 9 × 36 आणि 4ने 100ला भाग दिला तर उत्तर येतं 25 म्हणजे 25 अंश. केंद्रीय कोन आपला किती आला 25 अंश. म्हणजे या पद्धतीचे जरी विवरण आलं तरी तुम्हाला या घटकाच्या म्हणजे एक तर स्तंभालेखाच्या घटकाच्या आधारे जोड स्तंभालेख, त्याच्यानंतर जे काय वृत्तालेख असेल, शतमान असेल, याच पद्धतीचे काही प्रश्न त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. आता त्यानंतर अजून एक याच्यावर प्रश्न विचारला की लक्षात आला असेल सगळ्यांच्या की केंद्रीय कोन काढण्यासाठी आपण जे सूत्र वापरलं कोणतं की तो घटक छेद एकूण घटक गुणिले 360 हे सूत्र विसरायचं नाही. ठीक आहे. दुसरा प्रश्न बघू याच्यामध्ये. दुसरा प्रश्न असा आलाय, कच्चा माल व बांधणी
कच्चा माल व बांधणी, कच्चा माल व बांधणी या घटकांच्या केंद्रीय कोनांच्या मापांचे गुणोत्तर किती? आता इथं डबल आहे, केंद्रीय कोनाचं माप आधी काढणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर त्यांचं त्या ठिकाणी गुणोत्तर काढणं गरजेचं आहे. देताना केंद्रीय कोन आपल्याला दिलेले नाही. आता कच्चा माल किती आहे? 800. बांधणी किती आहे? 100. बरोबर. आता 100चा इथं मागाचाच विषय घेतला होता आपण, त्याच्यामुळे हा काढला तरी सेमच येणार आहे, कारण दोन्हीकडे 100 आहे. तो आपला होता 25, म्हणजे हा झाला 25 अंशाचा. डबल आपण करत नाही. आता 800 फक्त करू. ठीक आहे. 800 चे 1440 गुणिले 360. शून्याला शून्य गेला. परत तेच छोट्या पद्धतीने जाऊ, कारण हे परत परत सराव करतो. छोट्या संख्येने भाग हरकत नाही, पण योग्य उत्तर आहे. बेसाठी 14, बरोबर. बे दुने 4, 18 दुने 36, बरोबर. पण दोन्ही अजून एकदा भाग देऊ. बेत्रिक 6 उरले 12, बेसकी 12, हे 9, 9 एक 9 चौक 36, 4 एक 4, 4 दुने 8, या ठिकाणी आला 200, म्हणजे 200. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय? कच्चा माल बांधणी याचं केंद्रीय कोन काढायचे, पण त्या केंद्रीय कोन काढून आपलं उत्तर निघतंय का? त्याचं गुणोत्तर काढायचंय आणि देताना कच्चा माल आधी बांधणी नंतर दिलंय, म्हणून कच्चा माल अंशामध्ये हे 25. बरोबर. आता बघा कितीचा भाग बसला, बरोबर. 25 60, त्या ठिकाणी 8चा भाग जातोय, बरोबर. म्हणजे 8/1 म्हणजे 8 या. लक्षात आलं असेल सगळ्यांच्या. आता बघा परत एकदा आपण पहिल्यापासून जाऊ, सर्वांना सविस्तर अजून एकदा लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करूया, एकदा रिव्हिजन केल्यासारखं. ठीक आहे. आज आपण हे 4 उपघटक एकत्रित घेतले, तर त्याच्यामध्ये जोड स्तंभालेख, 2 स्तंभालेख एकमेकाला जोडून असतात, त्यामुळे त्याला जोड स्तंभालेख आपण म्हणतो. त्याची एक 4 उदाहरणं आपण घेतली. त्याच्यानंतर दुसरा उपघटक घेतला वृत्तालेख. वृत्तालेखामध्ये वर्तुळ दिलेलं असतं, वर्तुळामध्ये वर्तुळ पाकळी किंवा केंद्रीय कोनाच्या साह्याने त्या माहितीचं विवरण त्या ठिकाणी केलेलं असतं. याच्यासाठी केंद्रीय कोनाचं माप काढणे हा एक प्रश्न आपल्याला वारंवार येऊ शकतो. त्यासाठीचं सूत्र सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे, त्याचा सराव आपण त्या ठिकाणी करूया. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा जो त्यातला भाग बघितला आपण, तो विभाज्य स्तंभालेखाचा. एकाच स्तंभालेखामध्ये 2 गोष्टी किंवा 2 घटक, 2 माहित्या एकत्रित विभागून दिलेल्या असतात. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला काही उदाहरणं आपण घेतलेली आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा गुणोत्तर हा एक भाग परत येऊन गेलेला आहे किंवा येऊ शकतो, आपण त्याचा विचार करायचा. आणि शेवटचा बघितला आपण शतमान स्तंभालेख. ज्या स्तंभालेखामध्ये या ठिकाणी आलेख दिलेला आहे की शतमान शेकडेवारीमध्ये 100चा विचार करून त्या ठिकाणी तो आलेख काढलेला असतो. त्याची आपण काही उदाहरणं बघितली. आणि त्याच्यानंतर याच्या व्यतिरिक्त काही येऊ शकतं का? तर हो, ते येऊ शकतं अशा पद्धतीने. म्हणजे हा घटक, या घटकामध्ये हे 4 नावं दिले म्हणून हेच येणार असं नाही. तर एखाद्या वेळेला अशी एखादी माहिती देऊन त्या माहितीच्या आधारे तुम्हाला काही प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. तर सर्व विद्यार्थ्यांना शेवटचं एक सांगतो की सराव करा, जास्तीत जास्त उदाहरणं सोडवा. तुमच्या सरावामध्ये जेवढी जास्त उदाहरणं येतील तेवढा जास्त तुम्हाला फायदा होणार आहे. निश्चितच आजच्या या सर्व मार्गदर्शनाचा किंवा माहितीचा तुम्हाला निश्चित फायदा होईल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. माझं नाव सुरुवातीला सांगायचं विसरलो होतो. माझं नाव श्री चौधरी सर. जामखेड या शहरामध्ये श्री नागेश विद्यालयामध्ये मी उपशिक्षक या पदावर कार्यरत आहे. आणि आज आपल्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून आपणा सर्वांशी भेटण्याचा, हितगुज करण्याचा त्या ठिकाणी मला एक चांगली सुवर्ण संधी भेटली. आणि अशा मोक्याला भेटली की तुमच्या काही विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थी उद्या परीक्षेला जाणार आहेत. NMMS याची परीक्षा उद्या आहे. तर सर्व शिक्षण विभागाच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना त्या परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि अशाच पद्धतीने आपण स्पर्धा परीक्षाची पुढची आहे आपली स्कॉलरशिप, त्याही वेळेला तुम्हाला खूप उज्ज्वल असं यश मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. उद्या जर तुमच्यापैकी कोणी जाणार असेल परीक्षेला तर निश्चितपणे काही थोडेसे 1-2 तुम्हाला मुद्दे सांगून जाता. चक्रीय चौकोनाचा एक भाग बघा. त्याच्यानंतर तुम्हाला चलन, याच्यामध्ये समचलन व्यस्त चलन याचा जो
स्थिरांक आहे त्याचे एकदा व्यवस्थित ती जी सूत्र आहेत ते बघा, काळजीपूर्वक बघा, त्याच्यावरती सुद्धा काही प्रश्न येऊ शकतात. त्याच्यानंतर आपल्या समांतर रेषा छेदिका हे प्रकरण आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा आंतरव्युत्क्रम कोन हा एक थोडासा क्लिष्ट आणि थोडासा काही विद्यार्थ्यांना लक्षात येत नाही, त्याच्यामुळे मुद्दामून त्याच्यावरती काही प्रश्न येऊ शकतात. आणि बाह्य व्युत्क्रम कोन सुद्धा खूप मुलांच्या लक्षात येत नाही, त्याच्यावर सुद्धा काही प्रश्न येऊ शकतात. त्याच्यानंतर पृष्ठफळ, क्षेत्रफळ आणि घनफळ या घटकामध्ये जर बघितलं तर त्या ठिकाणी तुम्हाला वृत्तचिती, कारण वृत्तचितीचा असा विषय आहे की पृष्ठफळामध्ये वक्र पृष्ठफळ यासाठी वेगळं सूत्र आहे आणि एकूण पृष्ठफळासाठी वेगळं सूत्र. त्याच्यामुळे तिथे मुलं कधी कधी गडबड करतात, गोंधळून जातात. त्याच्यामुळे असे काही घटक असतात की ज्या घटकांचा अभ्यास करत असताना आपल्याला लक्षात येत नाही काय, नेमकं त्याच घटकावरती आपल्याला प्रश्न विचारले जातात. तर त्याकडे थोडस काळजीपूर्वक बघा, निश्चित तुम्हाला त्याचा फायदा होईल. सर्व विद्यार्थ्यांना उद्याच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आजच्या झालेला घटक परत एकदा रिवाइज करा, परत एकदा बघा, एकदा सर्व उदाहरणं सोडवा आणि निश्चितपणे तुम्हाला त्याचा चांगला सराव होईल. धन्यवाद.